तुम्ही जर पाहत असाल कॅप्टन अभिजित अडसूळ साहेब या ठिकाणी प्रत्येक मतदार केंद्रावर भेटी देऊन मतदानाचा सध्या आढावा घेऊन राहिले। ज्या पद्धतीनं आजच्या तारखेत जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे उमेदवार आहेत निघालना बाहेर आणि मतदारही निघालना बाहेर, आज तर निरा अग्निपरीक्षाच आहे। ज्या पद्धतीनं मतदान केंद्रावर फिरत आहेत सन्मान्य माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ सर आहेत। सर, काय म्हणते प्रतिसाद, काय म्हणते उत्साह, काय म्हणते विश्वास? तुम्ही बघताय विश्वास तर आहेच, पण प्रतिसाद अतिशय सुंदर आहे आणि आमच्या मनामध्ये आधीही शंका नव्हती आणि आताही नाही। नक्कीच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आमच्या ज्या आहेत डॉक्टर स्पृहाताई ढकरे या अतिशय भरघोस मताने त्या ठिकाणी निवडून येतील आणि शिवसेनेचा भगवा नगर परिषदेवर लागेल। शिवसेनेचा भगवा नगर परिषद लाभेल। प्रत्येक ठिकाणी सध्या त्याच्या गाठीपिटी चालू आहेत। सोबत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बी याच्या सोबत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी छोटे भेटी देऊन ते समोर निघाला। पण तत्पूर्वी तुम्ही जर इकडे पाहत असाल तर भाव गर्दी होय का काय वय राजे हो, हा पाना बाया निघाल्या ना आता बाहेर। हे गर्दी सध्या तुम्हाला प्रभाग क्रमांक 3च्या सीताबाई संघई विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणची सध्या दिसून राहिली आहे। निघाल्या बाया बाहेर, म्हणजे लाडक्या बहिणी बाहेर आल्या काय, हा प्रश्न सध्या मला या ठिकाणी दिसत आहे। साऱ्या बाया आपापलं ज्या ओळखपत्र आधार कार्ड घेऊन या ठिकाणी आले असून हे लंबी लाईन याही बाजूने तुम्ही पाहत असाल। हे पूर्ण असा जो गोतावळा आहे या ठिकाणी महिलाचा झालाय। थोडस मतदान प्रक्रिया जराशी हळू आरामशीर चालू आहे, त्याच्याने टाइम लागून राहिला। तसाच संध्याकाळपर्यंत आता लोक जवळपास 50% आसपास मतदान झालं असून लवकरच हे मतदान किती पर्सेंट होते, मग संध्याकाळी लोक 70-75च्या आसपास जाईल असा मला अंदाज सांगते। पण तत्पूर्वी वार्ड प्रभाग क्रमांक 3ची या बायाची असणारी गर्दी हे नेमकं काय सांगून जाते, हा एक महत्वाचा प्रश्न आहे। त्या दिवशी शिंदे साहेब सभा झाला, जो काय बाया होत्या त्या सभेत, आणि त्याच बाया या ठिकाणी मला या मतदान केंद्रावर सध्या दिसणार। तत्पूर्वी इकडच्या बाजूवर जर तुम्ही पाहत असाल तर माणसाच्याही गर्द्या मोठ्या प्रमाणात असून माणसं या बाजून आहेत। म्हणजे एकाच केंद्रावर 2 ते 3 उपकेंद्र असून या ठिकाणी आणखीन इकडे एक माणसाच्या लाईनी सध्या मोठ्या प्रमाणात सध्या इकडे लागल्या आहेत। हे सर्व लाईनी लागल्या असून ह्या टोटल ह्या अशा लाईनी, तिकडे एक लाईन आहे, इकडे लाईन आहे, सर्व लाईनी या ठिकाणी लागल्यात। आता प्रत्येकाचा प्रयत्न झाला की आपला नंबर लागते काही, तर हे सारे तरुण चेहरे आणि काही हे वाट पाहून राहिले बाकीचे की आपलाही नंबर काही लागते, त्या पद्धतीचं चित्र सीताबाई संघई महाविद्यालयातून मी तुम्हाला गावरान नेटवर दाखवत आहे। या बाजून तुम्ही पाहत असाल की ज्या माता भगिनी आहेत त्या माता भगिनी आणखीन या ठिकाणी लाईनीत लागल्यात। म्हणजे एकाच केंद्रावर 3 उपकेंद्र मुले या सध्या ठिकाणी दिसून आले आणि मतदानाचा असणारा प्रतिसाद हा नेमका काय सांगते काय नाही हे तर सकाळी माहित होईल। पण तत्पूर्वी बायाची गर्दी आहे काय राजे, माणसापेक्षा तर मला बाया जास्त दिसून आल्या म्हटलं मतदान केंद्रावर। तर आमचे मित्र आहेत मुजीब खान भैया, काय म्हणते बा, भल्लीच गर्दी दिसून आली मतदान केंद्रावर। तर इकडे इलेक्शन चालू आहे, इकडे सगळे लोक आले, कमलचे, काँग्रेसचे, बीजेपीचे, आम्ही सगळे MIM चे आहे। आता इकडे वोटिंग चालू आहे आणि काय म्हणते उत्साह लोकांचा? अब लोगों का विचार चल रहा है, मगर जो भी है निर्णय कल आ जाएगा 11 बजे। नाही, उत्साह काय म्हणते, मतदान करण्याचे लोक कसे काय येऊन राहिले बाहेर, उत्साह काय म्हणते? 70% हो शकेल, 70%। लोक म्हणतात MIM फक्त मॉमेडियन लोकांले, मुस्लिम लोकांलेच तिकीट देते, मुस्लिम धर्माच्या लोकांलेच तिकीट देते। पण MIMचा असा चेहरा, मराठी चेहरा संजूभाऊ जाधव MIM वर उभे आहेत। प्रभाग क्रमांक 3 संजूभाऊ, प्रभाग क्रमांक 3 काय म्हणते काय म्हणते प्रतिसाद, आणि काय म्हणते लोकांची बरेच लोक दिसणार तुमच्या सोबत? तर माझी सर्व लोकांना आग्रहाची विनंती आहे हात जोडून की आपण जबरदस्त बाईट मध्ये आहोत आणि चालू आहोत। बाकी ईश्वरी शक्ती म्हणा आणि MIM च्या बद्दल मी थोडस बोलतो की हे मुस्लिमांचेच पक्ष नसून हे सर्व गोर गरीब दलित वंचित पीडित शोषित यांचं पक्ष आहे हे, आणि यांचं हेच म्हणणं आहे MIM अध्यक्षांचं माननीय असुद्दीन साहेबाचं की बा तुम्ही जेवढे दलित वंचित शोषित पीडित गोर गरीब जे लोक असाल ते तुम्ही आमची तिकीट लढा। बाकीचे लोक तरी तिकीट देत नाहीत, बाकीचे लोक तरी रुपयेवाल्यांना तिकीट देतात आणि त्यांची धन दौलत पाहून तिकीट देतात। पण यायचं म्हणणं असं बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेबांचं की बा आम्हाला खालच्या दर्जाचा माणूस पाहिजे की तो कोणत्याही जातीतला कोणत्याही धर्मातला असो तो आम्हाला चालणार। मग त्यांनी आम्हाला कोणाला रिक्षावालेले कोणाला भाजीपालेवालेले असे तिकीट दिले। आता मी एकमेव अंजनगाव सुरजीतून असं म्हणा की एक हिंदू चेहरा आहे, पण मला त्यांनी एक हिंदू म्हणून मला तिकीट नाही दिली, पण एक गरीब म्हणून एक
एक वंचित म्हणून हे तिकीट त्यांनी दिली आणि मला त्यांचाच आशीर्वाद आणि सर्व गोरगरीब जनतेचा आशीर्वाद आणि लय मोठी ताकद लागली आणि मी येऊ शकतो निवडून आणि 100%तून 101% मी निवडून येऊ शकतो सर्व गोरगरीब जनतेच्या आशीर्वादानं, हे मला आशा आहे. नगर परिषद निवडणूक 2025 अंजनगाव सुरजी 2चा कार्यक्रम 20 वर लांब लांब का राजो तरी मजा बा. ते बरं झालं माझ्यासारख्या माणसाने इकडे यायला भेटलं. या ठिकाणी माझे नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते कमलकांत राडोळे भाऊ आहेत. भाऊ, ज्या पद्धतीनं सकोन पासून तुमच्या पायाला निरा भिंगरातला गेलात, या त्या मतदान केंद्रावर फिरत आहे, काय म्हणते विजय शाश्वती, काय म्हणते या ठिकाणी कमलाचा नगराध्यक्ष? 100% विजय शाश्वती आहे. 100% कमळचा नगराध्यक्ष होणार आहे. कुठलेही याच्याबद्दल आमचं म्हणजे हे दुमत नाही. तर भाऊ, त्या दिवशी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असणारे अविनाश भाऊ गायगुलेची मुलाखत घेतली. अविनाश भाऊन बोलताना हे सांगितले कमलाकांत भाऊन जे विकासाचा शिखर चढलाय, पण त्यात कोविडचा थोडासा ब्रेक लागला, त्यानंतर तेच कामं आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत. तर तुम्हाला असं काय काय वाटतं की हे कामं लेखाचे कारकिर्दीत राहिले जे अविनाश भाऊच्या माध्यमातून अपेक्षित आहेत? हे खरं आहे की त्यावेळेस ज्यावेळेस कोविडचा पिरियड आला होता, पूर्ण महाराष्ट्रात जवळपास विकास कामं थांबलेली होती. जवळपास 1.5-2 वर्षाचा पिरियड असेल तो. आणि आता जी थांबलेली कामं म्हणायचा विषय तर एक मोठा आमचा घनकचरा विलगीकरणाचा विषय आहे, जे दृश्य आपल्याला दिसते. गेल्या 4 वर्षात आपण पाहतो त्यात काही बदल झाला नाही, उलट त्यात वाढ झाली आहे. तर ती कामं आम्हाला मार्गी लावायची होती. एक आमच्या शहराचं क्रीडा संकुल बाकी आहे, नदी पात्र सुशोभीकरण बाकी आहे, ही प्राधान्यानं करायची कामं होती. आणि सोबतच आता स्विमिंग टँक, शहराच्या युवकांसाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत ते लक्ष आम्हाला साध्य करायचं होतं, ते आम्ही त्यावेळेस साध्य नाही करू शकलो. पण आता 4 वर्षाचा पिरियड मध्ये खाली गेला, समोरचे 5 वर्ष आहे. आमचं लक्ष असं आहे की येणाऱ्या 5 वर्षात ह्या 4 आणि 5, 9, 10 वर्षाची कामं झाली पाहिजेत. त्या ताकदीने आम्हाला भाजपला इथे काम तर करायचं. तुम्ही जर पाहत असाल तर या ठिकाणी मी सध्या नगर परिषदच्या शाळेच्या मैदाना या ठिकाणी आलो. माता भगिनी या ठिकाणी आहेत. काही झालं का मतदान? कोणाचा नगराध्यक्ष होणार आहे? भाजप, बीजेपी येणार आहे 100%. 100%. तुमचं काय म्हणणं आहे ताई? माझं पण तेच म्हणणं आहे. हा? तुमचं ताई? तेच म्हणणं आहे. बरं, कोण बा? आमचा विश्वास आहे, आम्ही त्या पार्टीचे आहे. व्हेरी गुड. बीजेपी पक्षाचे आहे हा. बीजेपी पक्षाचे आहे आणि आमचं बीजेपीच आलं पाहिजे. हा. वर पण कमळ आहे, खाली पण कमळ पाहिजे आम्हाला. बर, आमचा पक्षच तो आहे, म्हणून आम्हाला वाटते की आमचाच नगराध्यक्ष झाला पाहिजे. व्हेरी गुड. तुमचं काय म्हणणं आहे ताई? हो, माझं पण तेच म्हणणं आहे. आमचंच लाडके बहिणीचे पैसे भेटतात काय? भेटतात ना, भेटतात. भाजप झालं पाहिजे, वरते पण तेच सरकार आहे, खाली पण तेच पाहिजे तुमचं काय आम्हाला. म्हणणं आहे ताई? माझं पण तेच म्हणणं आहे, वरचा जे आहे तेच खाली आले पाहिजे. म्हणजे तुमचं? सगळं तेच म्हणणं हा. आहे, सबका साथ सबका विकास. व्हेरी गुड. आमचं तेच म्हणणं आहे. भाजप या ज्या बाया भाजपच्या आहेत, आता हे तर म्हणतील बा भाजपचे आले पाहिजे, पण काय राजे हो, निवडणुकीत मजा येणं लेंजना सुरजीच्या इथं भाजपवाला भेटते, तिथे शिवसेनेवाला भेटते, तिकडे काँग्रेसवाला भेटते, तर तिकडे MIM वाला भेटते. हेच खरी मजा असते राजकारणाची. आज होणार निवडणूक आणि उद्या लागणार निकाल, आणि त्यातला निकाल काही लागो सारे आपलेच आहेत. याचा मात्र वैर कोणच मनात पकडू नये. तर माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे आणखीन एक वरिष्ठ नेता सुधीर बोरसे आहेत. तर सुधीर भाऊ, ज्या पद्धतीनं काल महसूल मंत्री सन्माननीय बावनकुळे साहेबांची सभा झाली आणि आज वोटिंगचा लय मोठा फरक दिसून आला का, असं तुम्हाला वाटते काय? आणि काय म्हणते की बावनकुळे साहेबांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी जे काम आहेत ते करायचे आश्वासन दिलं, याचा मता जे राजा आहे याच्यावर काही परिणाम झाला आहे काय? कारण महत्वाचा विषय अंजनगावचा विकास व्हायला पाहिजे. नक्कीच व्हायला पाहिजे. अंजनगावचा विकास हा 100% व्हायला पाहिजे. आणि काल जी सभा झाली, निश्चितच बावनकुळे साहेबांनी जे आश्वासनं या ठिकाणी अविनाशजीच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी दिले, एक महसूल मंत्री म्हणून ते या अंजनगाव सुरजी शहराच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्न करतील आणि या शहराचा, जुळ्या शहराचा विकास निश्चितच झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण असं आहे की केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि आदरणीय नरेंद्रभाई मोदी असोत की आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असो, हे एक सर्वांगीण विकास प्रत्येक शहराचा, सर्वसामान्य नागरिकाचा झाला पाहिजे या उद्देशानं या भारतात आणि महाराष्ट्रात काम करतायत. त्याचा फायदा निश्चितच या अचलपूर, या अंजनगाव सुरजी नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्यानंतर निश्चितच या शहराचा विकास नगर झाल्याशिवाय परिषद निवडणूक 2025 अंजनगाव सुरजीसाठी आता जवळपास 4:30 वाजल्यात
ज्या पद्धतीनं मतदान किती पर्सेंटेज झालं, कोणा ठिकाणी 45 झालं, कोणा ठिकाणी 48 झालं, कोणा ठिकाणी 50 झालं, कोणा ठिकाणी 52, 55, एका ठिकाणी जवळपास 62% मतदान झालं असून जवळपास 55%च्या आसपास मतदान आता लोक अंजनगावात सुरू झालाय. अजूनही या ठिकाणी 1 घंटा टाइम आहे, 4:30 ते 5:30 हा एक टाइम आहे. या दरम्यान अजून किती मतदान होते काय माहित, पण राजे बापा अंजनगावात की नाही, मला असं वाटतं अचलपूरपेक्षा नक्कीच जास्त मतदान होणार आहे. आणि त्यातल्या त्यात नगराध्यक्ष पदाचे ज्या पक्षाचे नेते आहेत ते म्हणाले नगराध्यक्ष आमचाच, आता हा तुमचा होते का कोणाचा होते हे सकाळी तर क्लिअर होणार आहे. म्हटलं भाऊ, वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही, तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही. जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही, उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही, तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही. तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी. जय श्री कृष्णा फॅशन, सदर बाजार,